ओके. तर आपण पहा लिटरल म्हणजे काय, एक फिक्स व्हॅल्यू पहा जी काय करतो आपण व्हेरिएबल मध्ये काय करतोय, स्टोअर करतोय. ओके. तर इथे आपण पाहिले 4 टाइप्सचे लिटरल काय करायचे आपल्याला समजून घ्यायचे. तर इंटेग्रल लिटरल पहा, फ्लोटिंग आहे, कॅरेक्टर आहे आणि स्ट्रिंग आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलंय की इंटेग्रल लिटरल. ओके. म्हणजेच आपण काय करतोय, इंट मध्ये काय करतोय, स्टोअर करतोय. तर मग त्याच्यामध्ये आपण बायनरी व्हॅल्यू स्टोअर करू शकतोय, ऑक्टल व्हॅल्यू स्टोअर करू शकतोय, हेक्साडेसिमल, डेसिमल ह्या व्हॅल्यूज काय करतोय आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतोय पहा. तर काल आपण काय केलं समजून घेतलं, डेसिमल व्हॅल्यूज कशा स्टोअर करतोय, बायनरी व्हॅल्यूज कशा स्टोअर करतोय आणि हेक्साडेसिमल ऑक्टल व्हॅल्यूज कशा स्टोअर करतोय. जर आपले एखादं जर लिटरल त्याच्यामध्ये रॉंग आलं तरी काय होणार, आपल्याला तिथं तो एरर काय करणार आहे, थ्रो करणार आहे. ओके. तर या पद्धतीनं काय करतो आपण लिटरल जे आहे ते काय करतोय, स्टोअर करतोय. आता फ्लोटिंग पॉइंट मध्ये पहा, 2 टाइपची लिटरल काय करू शकतो आपण, स्टोअर करू शकतोय. एक आहे फ्लोटिंग पॉइंट्स आणि दुसरा आहे एक्सपोनेन्शियल लिटरल्स. ओके, किंवा व्हॅल्यूज. तर या 2 लिटरल काय करतो आपण, स्टोअर करू शकतोय पहा. तर कशा स्टोअर करतोय ते पाहू आपण. तर इथं मी काय करतोय, एक प्रिंट आहे, फ्लोटिंग पॉइंट लिटरल्स. तर पहा फ्लोट, आता डाटा टाइप आपल्याला माहिती आहे, व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे हे पण माहिती आहे. तर कसं करतो आपण, फ्लोट एफ इक्वल टू 12 पॉइंट सपोज 11. या पद्धतीनं काय केलं आपण, एक फ्लोट टाइपचं व्हेरिएबल काय केलं, क्रिएट केलं पहा. फ्लोट. ओके. तर हे काय झालं आपलं फ्लोटिंग लिटरल झालं पहा. तसंच आपल्याला माहिती आहे आपण डबल आपण काय करतोय, यूज करतोय लिटरल स्टोअर करण्यासाठी. तर इथं आम्ही काय करतोय, डबल काय करतोय, यूज करतोय. ओके. तसंच आपण पहा हे झाले फ्लोटिंग पॉइंट्स. आता जर आपल्याला काय करायचं असं एक्सपोनेन्शियल काय करायचं असेल, स्टोअर करायचं असेल, तर आपण कसे स्टोअर करतोय. तर पहा फ्लोट f1 इक्वल टू 12 e of 10. या पद्धतीनं काय करतोय आपण त्याच्यामध्ये लिटरल्स काय करतोय, स्टोअर करतोय पहा. ओके. तर हे काय झालं पहा, एक सायंटिफिक व्हॅल्यू आहे ज्याला काय करतोय आपण, तर आपल्या फ्लोटिंग पॉइंट मध्ये काय करतोय, स्टोअर करतोय पहा. जेव्हा त्याचे प्रेसिजन काय असेल, मोर नंबर असेल, तेव्हा काय करतो आपण या एक्सपोनेन्शियलचा काय करतोय, यूज करतोय. ओके. तर या पद्धतीनं आपण काय करतोय, फ्लोटिंग लिटरल काय करतोय, स्टोअर करतोय. तर पहा आपण त्यांना काय करू, इथं प्रिंट टाइप यूज करून काय करूया, प्रिंट करूया फ्लोटिंग पॉइंट लिटरल्स. तर पहा जर फ्लोट असेल तर आपण काय करतोय, %f हे काय करतोय, तर फॉर्मॅट स्पेसिफायर काय करतो, यूज असं करतोय. आणि जर काय असेल डबल असेल तर %lf. एल जो आहे पहा, %l काय साठी, लॉंग साठी काय केलेला आहे, तो क्रिएट केलेला आहे. तर लॉंग प्रेसिजन %lf यूज करतोय. जरी तुम्ही एफ केलं तरी नो इश्यू, परंतु रेकमेंडेड नुसार काय करा, LF करा. तसंच एक्सपोनेन्शियल त्याला काय करतो आपण, %f नीच करतोय. तर काय तो एक फ्लोटिंग पॉइंटच आहे. आपण काय करू, त्याला रन करूया पहा. क्लिअर. तर काय आपल्या फाईलचं नाव, तर पहिल्यांदा कंपायलर GCC, नंतर काय लिटरल्स डॉट सी, काय केलं आपण त्याला कंपाईल केलं. या ठिकाणी काय झाली मग आपली a.exe काय झाली, क्रिएट झाली. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, त्याला रन करायचं आहे. तर a.exe करा किंवा फक्त a करा, काही प्रॉब्लेम नाही. तर पहा इथं काय झालं, आपल्याला आपला काय भेटलेला इथं, लिटरल्स काय झाले आपले भेटले पहा. ओके. तर या पद्धतीनं काय केलंय आपण, त्याला काय करतोय, एक्झिक्यूट करतोय. ओके. किंवा आपण असं करू त्याला,
12.1 E ऑप्टेन आणि अजून एक करतो मी तुम्हाला अजून फ्लोट F2 मायनस नाही घेत आपण E ऑफ 10 या पद्धतीने. ओके सेम. तर या पद्धतीने काय करतो फ्लोटिंग लिटरल काय करतोय यूज करतोय बघा. ओके एक मिनिट. तर आपण काय करतोय फ्लोटिंग पॉइंट्स. ओके तर आपण काय समजून घेतो आता लिटरल्स. लिटरल्स मध्ये काय करतो आपण फ्लोटिंग पॉइंट लिटरल्स. ओके तर म्हणजे आपण जेव्हा काय करतोय व्हेरिएबल क्रिएट करतोय त्याच्यामध्ये कोणत्या टाईपच्या व्हॅल्यूज काय करू शकतो स्टोअर करू शकतो. ओके तर पहा हे काय फ्लोटिंग व्हॅल्यूज आहे जिथं काय करतो आपण त्याच्यामध्ये काय करतोय फ्लोटेड व्हॅल्यूज काय करतोय स्टोअर करतोय म्हणजे डेसिमल व्हॅल्यूज. तर पहा काय आपल्याकडं तर एक आहे फ्लोटिंग व्हॅल्यूज आणि दुसरा आहे एक्सपोनेन्शियल. तर या पद्धतीने आपण फ्लोटेड पॉइंट मध्ये काय करतो दोन टाईपच्या व्हॅल्यूज काय करतो स्टोअर करतो. याच्या अगोदर काय केलं आपण इंटेग्रल. इंटेग्रल टाईप मध्ये कोणत्या व्हॅल्यूज काय करतो आपण स्टोअर करतोय मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं डेसिमल. ओके तर बायनरी पाहिलं होतं पुन्हा ऑक्टल आहे हेक्साडेसिमल आहे. हे ज्या व्हॅल्यूज होत्या त्या काय करतो आपण इंट या डाटा टाइप मध्ये काय करू शकतो स्टोअर करू शकतोय आणि फ्लोटेड व्हॅल्यू आपण काय करतोय फ्लोट आणि डबल या डाटा टाइप मध्ये काय करतोय स्टोअर करतोय. आता नेक्स्ट लिटरल जो आहे तो कोणता आहे तर कॅरेक्टर लिटरल आहे. ओके काय कॅरेक्टर लिटरल. आता पहा कॅरेक्टर लिटरल त्यासाठी जेव्हा आपण काय करतोय तर आपल्याला एखादं कॅरेक्टर काय करतं असं स्टोअर करायचं असतं. सपोज आपलं नेम आहे. ओके आपल्या स्कूलचं नाव आहे जर आपल्याला काय करायचंय एखाद्या व्हेरिएबल मध्ये त्याला स्टोअर करायचंय तेव्हा काय करतो आपण या कॅरेक्टर लिटरलला काय करतोय यूज करतोय पहा. तर कॅरेक्टर लिटरल मध्ये पहा आपण काय करतोय सिंपल कॅरेक्टर्स काय करतोय तिथं आपण स्टोअर करतोय. तर कसे स्टोअर करतोय पहा तर आपण डाटा टाइप्स पाहण्या अगोदर एक काय करतोय सिंपल पाहिलं होतं की एका कॅरेक्टर मध्ये आपण काय करतोय एक कॅरेक्टर काय करतोय स्टोअर करतोय एका डाटा टाइप मध्ये एक कारण की याची जी साईज आहे ती काय 1 बाईट इतकी साईज आहे. तर पहा आपण त्याला कसं क्रिएट करतोय कॅर सी इक्वल टू आणि सिंगल कोट मध्ये काय करतोय कॅरेक्टर काय करतोय स्टोअर करतोय. आता पहा कॅरेक्टर तर आपला जो काही लॅपटॉप आहे किंवा जो मशीन आहे त्याला काय होत नाही कॅरेक्टर समजत नाही. तर तुम्हाला अगोदर मी सांगितलं होतं की ऍज अ ह्युमन आपण नेमिंग मध्ये काय असतो स्ट्रॉंग असतो परंतु आपण नंबरिंग मध्ये काय वीक आहे. तर फॉर एक्झाम्पल पहा आपल्या मोबाईल नंबर मध्ये मल्टिपल नंबर्स परंतु जर आपण काय केलं कोणी विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही आपल्याला काय करावं लागतं तो नंबर काय करावा लागतो सर्च करावा लागतो. परंतु आपण तो नंबर कसा सर्च करतोय तर आपल्याला काय सांगतोय समोरचा मला या नावाचा नंबर पाहिजे किंवा या पर्सनचा काय पाहिजे नंबर पाहिजे. तर आपल्याला लगेच काय होतं क्लिक होतं तो पर्सनचा काय होतो एक इमेज समोर येते आणि आपण त्याच पर्सनच्या नावावर जाऊन काय करतोय तो नंबर काय करणार आहे तिला फाइंड आउट करणार आहे. तर सेम पहा तसाच आपल्या मित्रांचे नाव आहे तर जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो त्यांना काय असतो प्रत्येकाला रोल नंबर असाइन असतो. ओके तर आता प्रत्येकाला आपण रोल नंबरने ओळखतोय का नाही ओळख आपल्याला माहित पण नसतो कोणाचं काय. तर आपण कशाने ओळखतो त्यांना तर नावाने ओळखतो. तसंच आपला जो काही मशीन आहे कोणतंही मशीन असू द्या लॅपटॉप असू द्या तुमचं वॉशिंग मशीन एसी फॅन कोणतंही मशीन असू द्या त्याला फक्त काय कळतं नंबर्स कळतात. फक्त 0 आणि 1 कळतंय त्याला तुमचं काहीही लिटरल्स कळत नाही किंवा कोणताही कॅरेक्टर समजत नाही. मग जेव्हा आपण या कॅरेक्टर मध्ये ए हा मी काय केला स्टोअर केलाय तेव्हा जर मी काय केलेला प्रिंट करण्याचं काय करतो ट्राय करतोय प्रिंट एफ आणि कॅरेक्टर. तर जेव्हा कॅरेक्टर काय करतो आपण प्रिंट करतोय तेव्हा पर्सेंट सी हा फॉर्मॅट स्पेसिफाय काय करणार आपण यूज करणार आहे. मग जर मी काय केलं त्याला प्रिंट करतोय रन करतो तर रन आणि काय करतो आपण त्याला एक्झिक्यूट कंपाईल आणि एक्झिक्यूट. तर काय करतो तो आपल्याला करेक्ट आउटपुट देतोय. मग आपल्या मशीनला कॅरेक्टर समजतायत का नाही. तर पहा या कॅरेक्टर्स साठी काय केलंय ASCII व्हॅल्यूज काय केलंय प्रोव्हाइड केलंय म्हणजे प्रत्येक जे काय आपले स्पेशल सिम्बॉल्स आहे जे काय कॅरेक्टर्स आहे त्यांना काय केलंय स्पेशल काय केलंय नंबरिंग काय केलंय प्रोव्हाइड केले पहा. तर ASCII म्हणजे काय तर पहा तर सिंपल तुम्हाला मी काय करतो चार्ट काय करतो दाखवतो. ASCII व्हॅल्यूज
तर प्रत्येक मशीनसाठी पहा काय स्टँडर्डाइज व्हॅल्यूज आहे. तर पहा त्याचा जो काय फुल फॉर्म आहे काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. जर आपला जो मशीन आहे तो डायरेक्टली त्याला ऍज अ कॅरेक्टर घेणार नाही, त्याला पहिल्यांदा काय करा, तो कन्वर्ट करा कशामध्ये, त्याच्या ASCII व्हॅल्यू मध्ये. तर बघा इथं, तर सपोज मी काय करतो आता, कॅपिटल ए काय केलं, राईट केलं, तर तो ऍज अ कॅपिटल ए काय करणार आहे, तर हा पहा ASCII टेबल. ओके, फर्स्ट ऍज ASCII टेबल आहे तो 65. तर जर कॅपिटल आपण ए चं जर काय केलं ASCII व्हॅल्यू पाहिली तर काय ती 65 पहा. ओके, त्याच्यानंतर त्यांनी बायनरी दिली, ही काय बायनरी पहा, ऑक्टल, पुन्हा हेक्साडेसिमल. याच्यामध्ये काय केलं त्यांनी, इथं रिप्रेझेंटेशन या चार्ट मध्ये प्रोव्हाइड केले. तर पहिल्यांदा आपण डायरेक्टली कॅरेक्टर जरी स्टोअर करत असू तर आपला मशीन जो आहे तो ऍज त्याला काय करणार आहे, पहिल्यांदा ASCII मध्ये काय कराल, कन्वर्ट करा, आणि नंतर तो काय करा त्याच्या मेमरी एरियात काय करा, त्याला स्टोअर करा. मग फॉर एक्झाम्पल पहा, आता हा काय केला, ए घेतला, ए चा काय 65, हा काय ASCII नंबर आहे ऍज अ डेसिमल, आणि त्याचा बायनरी काय आहे, हाय सपोज 01 समथिंग. ओके, तर याला काय करणार, तो त्याच्या बाईट मेमरी मध्ये काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. तर कॅरेक्टरची जी काही आपण साईज पाहिली होती, म्हणजे एका कॅरेक्टर मध्ये आपण किती साईज पर्यंत डाटा स्टोअर करू शकतो, तर 1 बाईट पर्यंत. बाईट काय हे पाहिलं होतं आपण. तर बाईट हा काय एक मेमरी युनिट आहे. ओके, बाईट, किलो बाईट म्हणजे केबी, एमबी, हे काय मेमरी युनिट्स आहे, जिथं काय करतो आपण आपल्या लॅपटॉप किंवा मशीनची मेमरी काय करतोय, मॅनेजमेंट करतोय किंवा मेजरमेंट करतोय. ओके, तर या काय पहा, इथं कॅरेक्टर काय केलं आपण समजून घेतलंय. तर याच्यामध्ये आपण डायरेक्टली जर तुम्ही व्हॅल्यू स्टोअर केली, सपोज पहा मी काय करतो, कॅर C1 आणि काय करतोय त्याचे 97 काय करतो, स्टोअर करतोय. आणि जर काय केलं आपण पहा, प्रिंट टाईप केलं यूज, आता C1 ला काय आपल्याला तो प्रिंट करून देतोय. तर पाहू आपण 97 केलंय ना आपण, तर 97 ऍज अ डिजिट तो कोणाचा आहे, तर स्मॉल लेटर एचा आहे. म्हणजे आपल्याला त्याने काय करून द्यायला पाहिजे, तिथं स्मॉल ए हा काय करायला पाहिजे, प्रिंट करायला पाहिजे. तर a.exe, तर पहा या पद्धतीनं तो काय करतोय, इंटरनली काय करतोय, कन्व्हर्जन करतोय. ओके, जरी मी काय केलं आता इथे त्याला नंबरिंग प्रोव्हाइड केली, परंतु तो इंटरनली काय समजून घेणार आहे, 97 ची ASCII, तर काय आहे आपला स्मॉल लेटर आहे. असं काय करतोय आपण, कॅरेक्टर्स मध्ये तुम्ही डायरेक्टली डिजिट जरी स्टोअर केले तरी तो त्याला काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे त्याच्या कॅरेक्टर फॉर्म मध्ये. तर 2 टाईपचे लिटर काय करतोय, स्टोअर करतोय पहा आपण. एक आहे तर डायरेक्टली कॅरेक्टर, किंवा तुम्ही डायरेक्टली नंबर जरी स्टोअर केला तर तो काय होणार, तिथं ASCII काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. ओके, तसंच पहा, हे काय झालं आपल्या एक सिम्पल कॅरेक्टर काय केलं आपण इथं यूज केलंय पहा. तर जेव्हा आपण कॅरेक्टर करणार आहे, तुम्हाला पहा आपण पाहिलं होतं की एका कॅर मध्ये आपण काय करू शकतो, एकच कॅरेक्टर. जर तुम्ही मल्टिपल कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी ट्राय केला तर पहा काही प्रोग्रामिंग मध्ये, म्हणजे जर आपण मॉडर्न लँग्वेज कडे गेलो तर तो काय करतोय, एक्सेप्शन थ्रो करतोय. परंतु आपला सी प्रोग्राम पहा, तो काय करेल, अनॉनमस बिहेवियर करेल. तर पहा इथं काय करतोय, तो एरर नाही तर काय करतो, सिंपल वॉर्निंग काय करतोय, प्रोव्हाइड. तर सी प्रोग्रामिंग एरर आपल्याला काय करत नाही, थ्रो करत नाही. ओके, जरी आपण मल्टिपल, पण तू काय करतोय, एक वॉर्निंग देतोय काय, मल्टी कॅरेक्टर कॅरेक्टर कॉन्स्टंट. तो काय म्हणतोय, तुम्ही मल्टिपल कॅरेक्टर काय करता, स्टोअर करताय. आणि जेव्हा तुम्ही काय करणार, त्याला रन करणार आहे पहा, तेव्हा ठीक आहे, आपण त्याला प्रिंट नाही केलंय का, ओके, तर तो काय करतोय, इथं सिंपल सिंगल एकच कॅरेक्टर काय करतोय, प्रिंट करतोय. ओके, तर पहा आपण एका कॅरेक्टर व्हेरिएबल किंवा डाटा टाइप मध्ये काय करतोय, सिंबल एकच कॅरेक्टर काय करतोय, स्टोअर करतोय. ओके, तर या पद्धतीनं काय करतो आपण, कॅरेक्टर्स काय करतोय, स्टोअर करतोय. तसंच पहा आपण त्याच्यामध्ये इस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर पण स्टोअर करू शकतोय. तर आपण पहा स्लॅश एन पाहिले मी आपण आतापर्यंत, तर कशासाठी, न्यू लाईन साठी यूज करतो आपण. तर असे खूप सारी कॅरेक्टर्स आहे पहा, स्लॅश एन आहे, स्लॅश टी आहे. ओके, हा जो काय टॉपिक आहे आपला इस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरचा, तो पुढचा आपण काय करणार, त्याला कव्हर करून घेणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा की कॅरेक्टर मध्ये आपण एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सुद्धा काय करू शकतो, स्टोअर करू शकतोय. ओके,
जरी टॉपिक नाही झाला तरी मी तुम्हाला तिथे एकदा परत काय करा एक्सप्लेन करा. तर याच्यामध्ये काय आपल्याला फक्त तो न्यू लाईन काय करणार आहे प्रोव्हाइड करणार आहे, काहीच नाही करणार आहे, काही प्रिंट पण करणार नाही तो. तर ओके, तर याला काय करू आपण सिंपल एकच कॅरेक्टर काय करू स्टोअर करू, म्हणजे तो आपल्याला वॉर्निंग देणार नाही. ओके, काय केलंय त्याने इथं आपल्याला काय केलंय एंट्री दिलाय, परंतु पहा इथं काय झालं आपल्याला, तर न्यू लाईन काय झालं आपल्याला एक भेटली. तर तो काय करणार आहे इथून आपल्याला काय करणार आहे न्यू लाईन वर काय करणार आहे कर्सर कन्वर्ट करणार आहे, म्हणजे आपला कर्सर जो आहे तो काय करतो या लाईनला चेंज करतो. परंतु आपण काय केलं नाही सध्या काहीच प्रिंट केलं नाही, त्यामुळे तो सिंपल काय होतो आपला प्रोग्राम टर्मिनेट होतोय आणि डायरेक्टली आपल्याला काय होतं या कमांड पर्यंत जातो. ओके, तर नेक्स्ट आहे स्ट्रिंग लिटरल्स. आता स्ट्रिंग म्हणजे काय प्रोग्रामिंग वर्ड मध्ये, आता कॅरेक्टर मध्ये काय करतो आपण सिंपल एक कॅरेक्टर काय करतो स्टोअर करतो. परंतु पहा जेव्हा आपल्याला काय करायचं असते की आपलं नाव स्टोअर करायचं, मग आपल्या नावामध्ये एकच कॅरेक्टर आहे का नाही. जर कॅरेक्टर मध्ये मी माझं नाव स्टोअर करायला गेलो तर काय प्रॉब्लेम येतोय की तो लगे वॉर्निंग देतोय, तो म्हणतोय की तुम्ही कॅर मध्ये एकच कॅरेक्टर स्टोअर करू शकता. मग मला सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर म्हणजे मला मल्टिपल कॅरेक्टर जर स्टोअर करायचे असेल तेव्हा आपण काय करतोय स्ट्रिंग काय करतोय यूज करतोय. तर आपल्या प्रोग्रामिंग वर्ड मध्ये मल्टिपल वर्ड जर आपल्याला स्टोअर करायचे असेल तर त्याला काय म्हणतो आपण स्ट्रिंग म्हणतो. कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेजचा तर त्याला तुम्ही काय म्हणणार तिथं स्ट्रिंगच म्हणणार. ओके, कारण की आपली सी प्रोग्रामिंग ही काय मदर लँग्वेज आहे, एक बेसिक लँग्वेज आहे. त्यामुळं पहा याच्यापासूनच दुसरं लँग्वेज काय केलेलं आहे आपल्या बिल्ड केलेलं आहे. तर आपल्याला स्ट्रिंग काय करायची क्रिएट करायची असेल तर काय करतो आपण एक कॅरेक्टर ॲरे काय करतोय क्रिएट करतोय आणि त्याच्यामध्ये काय करतोय या पद्धतीनं स्ट्रिंग काय करतोय स्टोअर करतोय पहा. ओके, तर इथं प्रिंट स्ट्रिंग लिटरल्स आणि जेव्हा आपल्याला स्ट्रिंग प्रिंट करायचे असेल तर %s हे काय करतो आपण फॉर्मॅट स्पेसिफायर काय करतोय यूज करतोय पहा. तर फॉर्मॅट स्पेसिफायर पाहिले होते आपण. तर %s कशासाठी, तर सिंपल स्ट्रिंग लिटरल काय करण्यासाठी प्रिंट कन्सोल वरती ओके प्रिंट करण्यासाठी काय करतो आपण यूज करतोय. तर पहा काय झालं आपला स्ट्रिंग लिटरल काय झालं इथं हॅलो वर्ड काय झालं प्रिंट झालं. तर पहा एस्केप सिक्वेन्स नंतर काय केलं त्यांनी सिंपल एम्प्टी काय केलं आपल्याला लाईन प्रोव्हाइड केली. तर कोण करणार तो हा /n आणि इथं काय भेटतं आपल्याला स्ट्रिंग लिटरल. तर पहा या पद्धतीनं काय करतो आपण हे लिटरल्स काय करतोय स्टोअर करतोय. सिंपल लिटरल म्हणजे काय व्हॅल्यूज. ओके, की त्याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आपल्याला. तर लिटरल म्हणजे काय व्हॅल्यूज. तर व्हेरिएबल मध्ये आपण कोणत्या टाईपच्या व्हॅल्यूज काय करू शकतो स्टोअर करू शकतो हे काय केलं आपण समजून घेतलंय. तर आज काय केलं आपण फ्लोटिंग पॉइंट कॅरेक्टर लिटरल्स स्ट्रिंग लिटरल हे 3 टाईप काय केले समजून घेतले. आता इन फ्युचर आपण काय करणार आहे मल्टिपल कॅरेक्टर स्टोअर करायचे असेल तर काय करणार आहे या टाईपचं काय करणार आहे व्हेरिएबल क्रिएट करणार आहे. कॅर टाईपचं ते पहा, परंतु हा जो सिम्बॉल आहे तो कशाचा आहे तर ॲरेचा आहे. तर ॲरे आपला फ्युचर काय आहे टॉपिक आहे पहा. तर सध्या मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्हाला काय करायचं असेल एखादं स्टेटमेंट किंवा वर्ड स्टोअर करायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं स्टोअर करू शकताय. ओके, तर ट्राय करा तुमच्या सिस्टीम मध्ये, जर कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारा. ओके, तर बघा आपण काय समजून घेतलं लिटरल्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कशी व्हेरिएबल्स कशा आपण स्टोअर करतो. आता नेक्स्ट टॉपिक आहे सपोज पहा नवीन काय करतो मी फाईल क्रिएट करतो. कॉन्स्टंट काय करायचं आपल्याला समजून घ्यायचंय. सपोज मला काय करायचं कॉन्स्टंट व्हॅल्यू काय करायची डिफाईन करायची, तेव्हा कशी आपण त्याला डिफाईन करतो हे काय करायचं आपल्याला समजून घ्यायचंय. तर बघा कॉन्स्टंट तर आपले जे व्हेरिएबल आहे पहा आपण काय करतोय त्याला 3 फेज मध्ये घेतोय. तर व्हेरिएबल जे आहे तर व्हेरिएबल फर्स्ट पहा आपण काय करतोय त्याला डिक्लेअर करतोय.
पुन्हा व्हेरिएबल इनिशियलायझेशन, and third असाइनमेंट. तर पहा आता इथं काय करतो मी तुम्हाला एक मेन रिटर्न 0. तर पहा मी काय केलं इथं इंट हे नावाचं काय केलं एक व्हेरिएबल काय केलं क्रिएट केलं. म्हणजेच काय केलं मी व्हेरिएबल काय केलं डिक्लेअर केलं. आता व्हेरिएबल डिक्लेअर करणं म्हणजे काय झालंय पहा की मी काय केलं इथं व्हेरिएबलला मेमरी काय केली अलोकेट केली. ओके, मेमरी काय केली अलोकेट केली. तर ए व्हेरिएबल साठी काय झाली 4 बाईट इतकी मेमरी काय झाली अलोकेट झाली. आता मला काय करायचंय त्या मेमरी मध्ये आता सध्या काहीच नाही. ओके, त्या मेमरी मध्ये सध्या काहीच नाहीये. तुम्ही जर काय केलं प्रिंट टाईप काय केलं यूज केलं. ओके, तर पर्सेंटेज हे काय केलं तुम्ही यूज केलं तर पहा तुम्हाला काय भेटणार इथं अननोन व्हॅल्यू भेटणार आहे. प्रत्येक वेळेस काय होऊ शकतं नवीन व्हॅल्यू काय इथं भेटू शकते. तर जीसीसी कॉन्स्टंट डॉट सी कंपाइल केला रन केला तर काय भेटलं पहा आपल्याला काहीतरी 2834 समथिंग व्हॅल्यू भेटली. पुन्हा कंपाइल करू आपण. तर काय भेटलं आपल्याला पहा आता 35 समथिंग व्हॅल्यू भेटली. तर पहा या पद्धतीनं काय होतं तुम्हाला ही जी व्हॅल्यू याला काय म्हणतात गार्बेज व्हॅल्यू म्हणतात. पहा काय म्हणतात गार्बेज व्हॅल्यू. कारण की या बॉक्स मध्ये आपण काही क्रिएट नाही केलं स्टोअर नाही केलं तो काय सध्या एम्प्टी आहे. मग याच्यामध्ये काय आपल्याला या प्रिंट होत आहेत पहा. मग या ज्या प्रिंट आहे त्या ऑलरेडी काय केल्या असेल स्टोअर केल्या असेल त्या काय करतोय तो त्यातून काय करतोय कलेक्ट करतोय. तेव्हा काहीतरी एनॉमस गार्बेज व्हॅल्यू काय करतो आपल्याला तो त्याच्यामध्ये स्टोअर करून देतोय. या पहा काय होतात मग डायरेक्टली जर काय केलं आपण विदाउट इनिशियलायझिंग काय करतो आपण व्हेरिएबल जेव्हा काय करतो यूज करतोय तेव्हा काय होणार आपल्याला तो प्रॉब्लेम येणार आहे कोणता गार्बेज व्हॅल्यूचा. मग बघा मी काय करतो इथं त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल काय केला मी इनिशियलाइज केला किंवा असाइन केला. काय केलं आपण त्याला इनिशियलाइज केलं. तर पहा आता जेव्हा आपण काय करणार त्याला प्रिंट करणार आहे तेव्हा तो काय करणार आहे आपल्याला नेहमी 10 काय करणार आहे प्रिंट करणार आहे. पहा तर पहा इथं तुम्हाला मी मेमरी रिप्रेझेंटेशन दाखवतो त्याचं. तर प्रिंटएफ पेंट काय करतो आपण इथं क्रिएट करतोय. तर पहा आपण काय केलंय ए नावाचं व्हेरिएबल काय केलंय क्रिएट केलंय बरोबर की नाही. ए नावाचं व्हेरिएबल काय केलंय क्रिएट केलंय त्याला डाटा टाईप कोणता दिलाय इंट. आता इंट म्हणजे त्याला काय झालंय 4 बाईट इतकी साईज काय झाली अलोकेट झाली. आणि जेव्हा आपण क्रिएट तर काय झाली तर मेमरी काय झाली त्याला अलोकेट झाली. ओके, आपल्या रॅम मेमरी मध्ये. तर मेमरी अलोकेट झाली सध्या काहीच नाही. मग तो काय करतोय सिंपल आपल्याला गार्बेज व्हॅल्यू काय करून देतोय प्रिंट. ओके, तर आता नंतर काय केलं आपण त्या बॉक्स मध्ये 10 काय केलं स्टोअर केलं. मग जेव्हा आपण काय करणार त्याला प्रिंट करणार आहे तेव्हा काय होईल तिथं तुम्हाला 10 ही म्हणजे तो काय करणार त्या बॉक्स मध्ये जाऊन त्याला काय करणार आहे कलेक्ट करणार आहे. पहा तर तिथं काय करतो मी तुम्हाला दाखवतो कॉन्स्टंट डॉट सी ए. तर पहा काय झालं आपल्याला तो व्हॅल्यू ऑफ ए 10. तर पहिल्यांदा जेव्हा मी ए ची व्हॅल्यू काय करतोय प्रिंट करतोय तेव्हा काय झालंय मला तिथं सिंपल एक एनॉमस व्हॅल्यू भेटते. परंतु जेव्हा मी रिअसाइन केलं तेव्हा काय झालंय मला 10 ही व्हॅल्यू काय करतोय तो प्रोव्हाइड करतोय. पहा तर पहा here garbage value will be printed because we have not initialized the variable a. आणि इथं काय होणार आपल्याला व्हेरिएबल इनिशियलायझेशन आणि इथं नेहमी आपल्याला काय भेटल त्या इनिशियलाइज केलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल. पहा तर here we will get printed 10 because we have initialized the value of a. Okay,
तर या पद्धतीनं काय होणार आहे, आपल्याला आपलं आउटपुट भेटणार आहे. तर पहा, एकदा मी काय केलं, व्हेरिएबल क्रिएट केलं तर त्याला त्याची व्हॅल्यू काय करू शकतो, पुन्हा रिअसाइन करू शकतोय. मग पहा इथं रिअसाइनमेंट कशी करतोय आपण, रिइनिशियलायझेशन. तर मी ए ला काय केलं, 20 केलं. आता पहा इथं ए साठी काय झालंय, एक मेमरी अलोकेट झाली. मग मी इथं काय केलं, प्रिंट केलं. तर प्रिंट एफ साठी काय होईल, तर आपल्याला इथं मी काय करतो, त्याला प्रिंट करतो पहा, क्लिअर कॉन्स्टंट आणि काय करतो इथं प्रिंट करतो. तर व्हॅल्यू ऑफ ए काय झालं, आपल्याला 20 काय झालं प्रिंट झालं. ओके, व्हॅल्यू ऑफ ए काय झालं 20. मग ही 10 व्हॅल्यू कुठे गेली, बरोबर की नाही. तर मी अगोदर 10 केलं, मग तिचं काय झालं की नवीन मेमरी अलोकेट झाली. कसं झालं, तर पहा नवीन मेमरी अलोकेट नाही झाली, तर इथं सिंपल काय होणार आहे, 10 ही काय होणार आहे, ओव्हरराईड होणार आहे 20 सोबत. 10 च्या जागी काय होणार आहे, ओव्हरराईड होऊन 20 हे काय होणार आहे, स्टोर होणार आहे पहा. ओके, म्हणजे 10 ही काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे किंवा रिप्लेस होणार आहे कोणासोबत, 20 सोबत, न्यू व्हॅल्यू सोबत. मग लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही व्हेरिएबल रिअसाइन करताय किंवा रिइनिशियलाइज करताय, तेव्हा ओल्डर व्हॅल्यू काय होते, रिप्लेस होते. रिप्लेस झाल्यामुळं ती काय झाली, आता रिमूव्ह झाली. आपल्याला फक्त लेटेस्ट व्हॅल्यू काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. त्यामुळे बघा आपल्याला काय होते, तर इथं लेटेस्ट व्हॅल्यू, तुम्ही किती वेळेस ए ची व्हॅल्यू इथं प्रिंट करा, तुम्हाला लेटेस्ट व्हॅल्यूज काय होणार आहे, प्रिंट होणार आहे पहा. तर या पद्धतीनं काय होतं, आपल्याला लेटेस्ट व्हॅल्यू भेटते. म्हणजे आपण काय करू शकतोय, रिइनिशियलायझेशन करू शकतोय. एक वेगळा व्हेरिएबल क्रिएट केला, त्याची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, चेंज करू शकतोय. परंतु पहा आपल्या अशा काही रिक्वायरमेंट असतात की आपल्याला काय करायचं नाही, त्या व्हॅल्यू चेंज करायचे नाही. मला काय पाहिजे नाही, त्याच व्हॅल्यू पाहिजे नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या पायची व्हॅल्यू किंवा आपल्या ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू, त्या ज्या काय व्हॅल्यूज आहे त्या काय पाहिजे, आपल्या ऍज अ कॉन्स्टंट असतात, त्या चेंज होत नाहीये. ओके, ते काय नाही झालं पाहिजे, चेंज झालं नाही पाहिजे नाही. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय करतोय, कॉन्स्ट हे कीवर्ड काय करतोय, यूज करतोय पहा. तर व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍज अ कॉन्स्टंट डिक्लेअर करण्यासाठी आपण काय करतोय, कॉन्स्ट हा कीवर्ड काय करतोय, यूज करतोय. तर पहा कॉन्स्ट कीवर्ड काय करतोय, तर सिंपल कॉन्स्ट कीवर्ड काय करणार आहे, तर डिक्लेअर कॉन्स्टंट व्हेरिएबल, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय नाही झाली पाहिजे, कॅन नॉट बी चेंज आफ्टर इनिशियलायझेशन. एकदा इनिशियलायझेशन केल्यानंतर तो काय नाही झाली पाहिजे, त्याची व्हॅल्यू चेंज झाली नाही पाहिजे नाही. तर कॉन्स्टंटचा सिंटॅक्स म्हणजे आपण तो कसा राईट करतोय, त्याचा सिंटॅक्स काय करू आपण समजून घेऊ पहा. तर कसा करतोय पहा आपण, तर कॉन्स्ट कीवर्ड, डाटा टाइप, व्हेरिएबलचं नाव आणि व्हॅल्यू. ओके, सेम ॲज अ व्हेरिएबल, फक्त काय करतो आपण, कॉन्स्ट हा कीवर्ड काय करतो, यूज करतोय. कुठे यूज करतोय, आफ्टर डाटा टाइप. ओके, सॉरी सर, बिफोर डाटा टाइप काय करतो आपण, त्याला यूज करतो, आफ्टर नाही, बिफोर. तर पहा इथं मी काय करतो, मला एक्झाम्पल काय करतो, राईट करतो. सपोज मी काय केलं इथं, कॉन्स्ट डबल किंवा इंट, ठीक आहे, इंट. तर मी काय केलं, एक एज नावाचं व्हेरिएबल काय केलं, क्रिएट केलं आणि त्याच्यात 25 काय केले, असाइन केले. आणि त्याला काय करायला गेलो, मी रिअसाइन करायला गेलो. किंवा पहिल्यांदा आपण त्याला प्रिंट करूया आणि नंतर मी काय केलं, त्याला रिअसाइन करायला गेलो पहा. आणि काय करतोय मी त्याच्यामध्ये 30 काय करतोय, रिअसाइन करतोय. आणि पहा जेव्हा मी काय करणार आहे, त्याला प्रिंट करणार आहे, आता तो ऑनिंग नाही, काय करणार आपल्याला एरर काय कराल, थ्रो कराल पहा. एरर काय म्हणतोय तो, असाइनमेंट ऑफ रीड ओनली व्हेरिएबल. तर पहा कॉन्स्टंट म्हणजे तो काय करेल, त्याची व्हॅल्यू ऍज अ कॉन्स्टंट म्हणजे फक्त आपण त्याची व्हॅल्यू यूज करू शकतोय, पुन्हा रिइनिशियलाइज करू नाही शकत. ओके, त्यासाठी आपण काय करतोय, कॉन्स्टंट हे कीवर्ड काय करतोय, यूज करतोय. तर लक्षात ठेवा कॉन्स्टंट कीवर्ड कशासाठी यूज करतोय, तर सिंपल जर व्हेरिएबल काय करायचं असेल, आपल्याला फक्त यूज करायचं असेल, परत त्याची व्हॅल्यू काय नाही झाली पाहिजे, चेंज झाली नाही पाहिजे नाही, तेव्हा काय करतो आपण, कॉन्स्ट हे कीवर्ड काय करतोय, यूज करतोय. तर आपल्या सी प्रोग्रामिंग मध्ये दोन टाइप्स ना काय करता येतात, कॉन्स्टंट डिक्लेअर करता येतात.
तर कॉन्स्टंट कशा डिक्लेअर करतो, युजिंग कॉन्स्ट कीवर्ड आणि युजिंग प्री प्रोसेसर डिफाईन, युजिंग प्री प्रोसेसर डिफाईन. ओके, या पद्धतीनं दोन वेजने काय करतोय आपण, त्याला कॉन्स्टंट काय करतोय डिक्लेअर करतोय पहा. तर प्री प्रोसेसर म्हणजे आपल्याला माहिती आहे बिफोर कंपायलेशन काय होणार आहे, प्री प्रोसेसिंग पार्ट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ओके, तेव्हा काय होणार आहे, ॲज अ कॉन्स्टंट डिक्लेअर होईल आणि ऍट द टाइम ऑफ कंपायलेशन तो काय करणार आहे, या कॉन्स्टला काय करणार आहे, डिफाईन करणार आहे. ओके, तर प्री प्रोसेसर आपण समजून नाही घेतलेले पहा. तर या पद्धतीनं काय करतो आपण, कॉन्स्टंट काय करतो यूज करतोय. तर इथं काय केलं मी, पायची व्हॅल्यू काय केली इथं प्रिंट करतोय. तर आपण त्याला पुन्हा काय करूया, रन करूया पाहता. तर जीसीसी आणि हे, तर पहा या पद्धतीनं काय करतोय आपण, कॉन्स्टंट काय करतोय क्रिएट करतोय पहा, किंवा कॉन्स्टंट व्हेरिएबल काय करतोय डिक्लेअर करतोय. जेव्हा तुम्ही फक्त काय करताय, इंट ए राईट करताय, तर तो फक्त डिक्लेरेशन पार्ट आहे, तो काय नाहीये ऍज अ व्हेरिएबल, त्याचे बॉक्स काय राहणार आहे, एम्प्टी राहणार आहे. मग तुम्ही इनिशियलाइज करता तेव्हा त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय होणार आहे, स्टोर होणार आहे. परंतु बिफोर इनिशियलायझेशन तुम्ही जर काय करत असाल, यूज करत असाल, तर तिथं काय होणार, आपल्याला गार्बेज व्हॅल्यू काय होणार आहे, प्रिंट होणार आहे पहा. ओके, या पद्धतीनं काय करतो आपण, कॉन्स्टंट काय करतोय डिक्लेअर करतोय. तर आज काय समजून